आणि शुभ हस्ते प्रज्वलित करावा ज्ञानज्योती। प्रत्येक वेळी अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी जशी सूर्याची जोड असते, तशी अपयशातून यशाकडे जाण्यासाठी ज्ञानाची जोड जरुरी असते। अज्ञानाचा अंधार ज्ञानाच्या प्रकाशाने दूर करूया। मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन ग्रंथपूजन होत आहे। दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती। विद्या दे, शक्ती दे, दे मा सरस्वती। या बाल एकांकिका व इतरही त्यांच्या बाल एकांकिका प्रकाशित झालेल्या आहेत। निस्पृह ही चरित्रात्मक कादंबरी प्रकाशित झालेली आहे आणि बखर एका सरस्वतींची हे आत्मचरित्र आणि अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत। आणि निगडी येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे सर अध्यक्ष होते। डॉक्टर निशिकांत क्षोत्री यांचा सन्मान प्रियाजी करतील आणि चितळेजींना विनंती करते की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा। डॉक्टर निशिकांत क्षोत्री यांचा परिचय करून देतात चितळेजी। नमस्कार। व्यासपीठावरती आता त्यांचा सत्कार होतोय ते डॉक्टर निशिकांत गणेश श्रोत्री, MD DGO आहेत। आदरणीय श्रोत्री सरांबद्दल काय सांगायचं हा एक प्रश्नच आहे, कारण त्यांचं बरंच काही कर्तृत्व आहे डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा। हा परिचय मी आता मराठी भाषेत सांगतोय, पण श्रोत्री सरांना इंग्रजी, हिंदी, गुजराती, संस्कृत आणि जर्मन या भाषासुद्धा अवगत आहेत। अशा भाषापटू व्यक्तीच्या भाषाशैलीचा गौरव अनेकांनी आजवर केला आहे। ज्यांना जन्मजात कलेचा वारसा लाभला ते श्रोत्री सर साहित्य, कला, नाट्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा न उमटवते तरच नवल। शाळेतील नाटकातून काम करण्यापासून सुरू केलेले अभिनयाचे क्षेत्र ते गाजवत राहिले, पण स्वतःच निवडलेल्या वैद्यकीय व्यावसायिक क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी रंगभूमीवरून रजा घेतली। आय वॉन्ट टू लिव्ह ॲज अ डॉक्टर, नॉट ॲज अन ॲक्टर ही गुणगाठ मनाशी बांधून अशी पाखरी येती या नाटकामधला शेवटचा प्रयोग करून ते रंगमंचापासून वेगळे झाले। पण कलेची आवड ती काही सुटत नाही, ती अंगभूत असल्यामुळे आकाशवाणी, तिथे भावगीत रचना, तिथले काही कार्यक्रम अशा प्रकारे ते सतत जोडलेले राहिले। स्वरचित्रमध्ये गजानन वाटवेंनी त्यांच्या भावगीतांना चाली लावलेली काही गीतं सादर झाली। त्यांचा उल्लेख सिद्ध हस्त साहित्यिक असा केला जातो, कारण त्यांच्या लेखणीला शारदा मातेचा वरदहस्त लागलेला। त्यांनी कादंबऱ्या, कथा, एकांकिका, कविता अशा साहित्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी भरीव कामगिरी केली। वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा 10 पुस्तकं लिहिली आणि
त्यांच्या वैद्यकीय कथांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कथेचा नायक किंवा नायिका ही कोणी व्यक्ती नसते, तर एक वैद्यकीय समस्या असते. त्यामुळे त्या कथांना एक वेगळंच वलय उंची प्राप्त होते. त्यांनी तब्बल 25 कादंबऱ्या, 3 कथासंग्रह, 4 एकांकिका, 5 ध्वनिफिती आणि 8 काव्यसंग्रह एवढी मोठी साहित्य संपदा बनवली आहे. त्यांच्या बऱ्याच गाजलेल्या कादंबऱ्या त्यांच्या म्हणजे पुन्हा पुन्हा आवृत्ती पण निघाल्या. सिद्धयोगी, पद्मसंभव, महायोगी, कर्मभूमी हे म्हणजे तिबेट ह्या विषयावरच्या त्यांच्या कादंबऱ्यांमुळे तिबेटवरची कादंबरी म्हणजे निशिकांत श्रोत्रिय असं समीकरण झालं. आता ते डॉक्टर आहेत, तर थोडंसं त्यांच्या व्यवसायाबद्दल पण 1972 सालापासून प्रसूती शल्यविशारद म्हणून त्यांनी काम केलं. स्वतःचं उषा क्लिनिक उभारून तेही यशस्वीपणे चालवलं. आता व्यवसाय क्षेत्र आणि साहित्य क्षेत्र या दोन्हीवरती तितकाच जोरदार ठसा उमटवणारे सर वंदनीय आहेत. आज शिक्षक दिन किंवा आत्ताच काही सादर झालेली साजरी केलेली गुरुपौर्णिमा या दोन्हीचा निमित्त करून सरांना वंदन. त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आज मी इथे आहे, ज्योत्स्ना तानोडे मामी इथे आहेत. आम्ही त्यांच्या सरांच्या एका काव्यसमूहाशी निगडीत आहोत. त्याचं नाव आहे काव्य साधना. इथे सर आम्हाला काही सांगतात, शिकवतात. शिक्षक दिन म्हणून त्याचा विशेष उल्लेख करतो. आणि मगाशी त्या म्हणाल्या त्याप्रमाणे अविद्या हे फार घातक आहे. तर सर त्यांचं ज्ञान आम्हाला अगदी मुक्त हस्ताने देतात. एक सुभाषित उद्धृत करतो, न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधान. म्हणजे जे चोर चोरी करू शकत नाही, राजा त्याचं हरण करू शकत नाही, भावांमध्ये त्याची विभागणी होऊ शकत नाही, आणि ज्या धनाचा खर्च केला की ते वाढत जातं, असं हे विद्याधन. आज इथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांकडून असंच मिळत राहो. श्रोत्री सरांना, नमोजोशी सरांना, विदसा आणि सर्वच मान्यवरांना नमस्कार. धन्यवाद सर. माझं थोडंसं काम तुम्ही कमी केलं. आणि चितळे सर म्हणाले की ह्यांनी सांगितलं म्हणून मग लक्षात आलं की अरे मी माझं नाव सांगितलंच नाही. मी सुवर्णा जाधव, कार्यक्रमाची सूत्रसंचालक. यानंतर मी भारती महाडिक यांचा सत्कार करण्याची विनंती प्रियाजींना करते. महिला सबलीकरणासाठी विविध सेवाभावी संस्थांमधून त्या कार्यरत आहेत आणि जवळजवळ 150 मुलींना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन आणि विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात. प्रत्येक चिकित्साच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. आणि माझ्या मते टाळ्यांना ही उत्स्फूर्त बाब असली पाहिजे. त्यामुळे निवेदिकाने सारखं टाळ्या वाजवा सांगणं मला आवडत नाही. ती आपली उत्स्फूर्त बाब असावी आपल्या माहितीसाठी. यानंतर आदरणीय मंदाताई नाईक यांचा सन्मान प्रियाजींनी करावा. आदरणीय मंदाताई नाईक. ज्येष्ठ कवयित्री, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. प्रसिद्ध लेखिका, साहित्यिक, निवेदिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. आणि काव्यशिल्प संस्थेच्या त्या माजी अध्यक्ष आहेत आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर मधुसूदन घाणेकर
यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करते प्रियादींना. कवी, लेखक, हस्ताक्षर मनोविश्लेषक सबकुछ मधुसूदन हा एकपात्री प्रयोग करतात आणि 80,000पेक्षा जास्त त्यांचे प्रयोग झालेले आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे डहाळी या अनियतकालिकाचे सर संपादक आहेत. विग सातपुते सरांचा सन्मान करण्याची विनंती मी प्रियाजींना करते. मुद्रक, प्रकाशक, कवी, लेखक, संपादक, समीक्षक, व्याख्याता, चित्रकार असं बहुआयामी व्यक्तित्व असलेले विग सातपुते सर अनेक संस्थांचे संस्थापक आहेत, अध्यक्ष व आजीव सभासद आहेत. आत्मरंग व भावगंध हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहे. साहित्य शिंपल्यातील मोती आणि जवळजवळ आजपर्यंत 1057